नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल. सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. मी शीतल प्रणवैती तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे. तर आजचा मस्तपैकी असा नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे माझी. सकाळचे वाजलेले आहेत 10. तर आता घरबीर सगळं स्वच्छ झाले. आता तुम्ही म्हणाल परत काय तेच 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 सांगते ही बाई. तर आज जाऊन आले. काल रात्री जरा दवाखान्यात गेले होते. मोठ्या जावबाईंचं जरा थोडंसं म्हणजे ऑपरेशन झालं आहे. त्यांच्या पोटात सिस्ट होती, त्याचं ऑपरेशन झालं. त्यासाठी मग रात्री झोपायसाठी मग मी काल गेले होते रात्री. तर आत्ताच सकाळी आले मी 8-8:30ला आले. आणि तिथून आल्यानंतर आपलं रोजचं रुटीन, डेली रुटीन, मॉर्निंग टू नाईटपर्यंत आपलं काय बायकांना तेच चालू असो. तर पावसाळ्याची तयारी अर्धी झाली आहे आणि आता पुन्हा कलरचं काम करणार आहोत. कारण गणपतीत पावसाळ्यात नको मारायला, कलर खेचतो वगैरे म्हणून. तर आता आम्ही आत्ता 2-3 दिवसांनी कलर मारायला घेणार आहोत जमलंच तर. नाहीतर मग डायरेक्ट 22-23 तारखेला घेऊ सहसा. पण आज ना मी जरा पावसाची थोडीशी अर्धी तयारी राहिली आहे माझी करायची. पाऊस येईल नाही का, मग इथे सगळं ना आमच्या दारामध्ये ना इथे सगळं पाणी साचतं. तर ते साचू नये पाऊस आल्यावर म्हणून इथे ग्रिल आहेत ना, या ग्रिलला हे बघा, हे प्लॅस्टिक लावलं आहे ना, असंच इथे पूर्ण सगळीकडे इथे प्लॅस्टिक लावणार आहे मी. दरवर्षी लावते, पण आता ठरवलं की थोड्या दिवसांनी बघूया, सरळ तिकडे स्लायडिंग विंडोज करून टाकायचे. हे झंझट नको दरवर्षीचं आपलं प्लॅस्टिक लावा, हे लावा, ते लावा. तर आता अर्धं काम झालेलं आहे, घरबीर आवरून झालेलं आहे. तर मी तुमच्याबरोबर आणखीन एक शेअर करते की मी हेअरला हेअर मास्क आहे ना, तो मी बनवलेला आहे. हा बघा, हा हेअर मास्क बनवला आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय काय घातलं आहे, मी काय केलं आहे माहिती आहे का, कडुलिंबाचा आपला पाला असतो ना, तो कडुलिंबाचा पाला असा बॉटलमध्ये पहिले तो पाला वाटला आणि त्याचा असा रस काढला आणि तो बॉटलमध्ये भरून ठेवला. एक बॉटल त्या कडुलिंबाचा केला आणि ही दुसरी बॉटल. ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी सांगते. तर त्याच्यामध्ये मी घातलं आहे कोरफड घातलं आहे, परत आपली जास्वंदीची फुलं असतात ती घातली आहे, जास्वंदीची पानं घातली आहेत, लिंबाचं झाड आहे माझ्याकडे, लिंबाची झाडाची पानं घातली आहेत, परत आणखीन काय घातलं आहे, तर हां, कढीपत्ता घातला आहे. हे सगळं एकत्र करून मी मस्तपैकी ग्राइंड करून त्याचा ज्यूस काढून असं फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे मला जेव्हा केस धुवायचे असतात ना, तेव्हा मग मी ते अप्लाय करते. ते मग मी काय केलं, आता ह्याच्यामध्ये ना थोडासा कडुलिंबाचा रस घेतला आणि ते दुसरं जास्वंदीचं वगैरे कोरफडचं सगळं वाटलेलं आहे ना, ते घेतलं आहे. आणि परत त्याच्यामध्ये मी घातलं आहे आपलं रिठा, शिकेकाईची पावडर, भृंगराज पावडर घातली, मेथी पावडर घातली. परत माझ्याकडे ना जास्वंदीची पावडर पण आहे, हिबिस्कस पावडर, तर ती पण मी घातली आहे ह्याच्यामध्ये. असं सगळं करून मी हा असा पॅक बनवून ठेवलेला आहे. तर मी केस धुवायचे असले ना की हा पॅक लावते. तर होतो फरक, थोडे गळायचे पण थांबतात, जरा स्मूथ होतात छान असे केस, आणि लेंथ पण चांगली प्रकारे, म्हणजे हेअर ग्रोथ चांगली होते आपली. तर तुम्हीही असं करू शकता. म्हणजे आपले केस धुवायचे असतील असा घरगुती पॅक बनवायचा. आणखीन एक म्हणजे जर जास्वंदीची फुलं आपल्याकडे घरात काही सगळ्यांच्याच झाडं नसतात, तर मग काय करायचं, म्हणजे आपल्याला एकदम सोप्पा उपाय. तर असा सोप्पा उपाय आहे की सरळ गणपती बाप्पाच्या देवळात जायचं, तिथे फुलं भरपूर असतात. नाहीतरी ती कशी टाकूनच देणार, दुर्वा असतो, फुलं जास्वंदीचे फुलं असतात, दुर्वा पण घ्या, जास्वंदीची फुलं पण घ्या, त्याचं ज्यूस करून तो फ्रीजमध्ये ठेवा. आहे की नाही सोप्पा आयडिया, विकत आणायला नको आणि कुठे शोधत बसायची फुलं जास्वंदीची. त्यापेक्षा गणपती बाप्पा आपले जिंदाबाद, गणपती बाप्पा मोरया. चला, असंच हसत खेळत गप्पा मारत राहूया. तर मी प्लास्टिक लावेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन लावून झाल्यावर की कसं लावेन. तर इथे माझी झाडं पण चांगली ग्रो होतात, पण तुळस आहे ना जराशी अशी उन्हाने सुकली आहे. हे बघा, माझ्या घरात ना, माझ्याकडे वरती टॅरेसवर जास्वंदीची भरपूर झाडं आहेत.
तर मी तुम्हाला फुलं दाखवते बघा. आता रोज रोज 3-4 अशी फुलं येतात. हे बघा किती छान आहे. हे एक असं येल्लो फूल पण आहे बघा. हे येल्लो एक आहे मस्त असं. ही डबल जास्वंदी आहे, सिंगल जास्वंदी पण आहे. अशी भरपूर येतात. मग अशी मी ना वाळलेली फुलं असतात मग मी ती फ्रीजमध्ये ठेवून देते. दुसऱ्या दिवशी काढते ना देवाकडच्या ह्याच्यावरून, तर मग मी ती ठेवून देते आणि मग ती मी हेअरसाठी माझ्या वापरते. तर चला अशाच गप्पा मारत राहूया आणि मस्तपैकी काय काय बघायला भेटणार आहे आज तुम्हाला रेसिपी. तर आज बघूया, जमलंच तर दाखवेन काहीतरी वेगळं. तर आता अशी गडबड आहे सध्या. पावसाळ्याची तयारी तुमची पण सगळ्यांची चालू असेल, आमची पण चालू आहे. घामाने अगदी हे बघा धारा बघा, घामाच्या धारा बघा कशा वाहतात. पाऊस कुठे राहिला आहे महादेवा, पाऊस पडू दे देवा. तर मंडळी आता मी ना बहुतेक बघेन आणि रोज डेलीचा एक्सरसाइजचा एक व्हिडिओ माझा विचार चाललेला आहे टाकायचा, तुमच्याबरोबर शेअर करायचा. तर जमलंच तर मी दाखवेन पण तुम्हाला. आणि तुम्ही पण माझ्याबरोबर जर तुम्हाला एक्सरसाइज करायची असेल तर मी रोज ना फक्त 10 मिनटाची एक्सरसाइज किंवा 5 मिनटाची किंवा 7-8 मिनटाची अशी डेली एक्सरसाइज दाखवणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करा की हा चालेल आम्हाला दाखवा म्हणून, आम्ही पण तयार आहोत करायला तुझ्याबरोबर. तर मला नक्की कमेंट करा की आम्हाला पण एक्सरसाइज करायचे, तू रोज दाखवायला चालू कर. सो मी रोज दाखवायला तुमच्याबरोबर एक्सरसाइज करायला तयार आहे. कमेंट करून नक्की सांगा मला की तुम्हाला चालेल का माझ्याबरोबर एक्सरसाइज करायला. तर चला आता आपण पटापट 2-3 एक्सरसाइज बघूया. ठीक आहे. तर सगळ्यांनी पहिल्यांदा वॉर्मअप पण करा. वॉर्मअप करणं गरजेचं आहे. वॉर्मअप झाल्यानंतर मग आपण एक्सरसाइज करायला घ्यायची. ठीक आहे. पहिले आपण काय करायचं, असं खाली वाकायचं, इतपत खाली वाकायचं, असे हात हलवायचे फक्त. ह्याच्याने आपल्या शोल्डर्स वगैरे खूप आणि हात पण आपले बऱ्या प्रमाणात कमी होतात आणि आपला बॅक किंवा आपलं लोअर बॉडी फिट राहते. ठीक आहे. ही पहिली एक्सरसाइज झाली. नंतर सेकंड एक्सरसाइज दाखवते. ती आहे हात असे करायची 1 2 3 4 5 6 असं. त्याच्यानंतर हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर इथे असा कशाला तरी हात धरायचा, हात एक मागे ठेवायचा आणि 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाचे पण तसं 1 2 3 4 5 असं. एक एक्सरसाइज झाली की 2 सेकंद थांबा, थोडा वेळ बसा, घोटभर पाणी प्या. ठीक आहे. चला. त्याच्यानंतर हात असा ठेवायचा 1 2 3 4 5. तर दुसऱ्या भिंतीला असा हात पकडायचा. इथे 1 2 3 4 5. तर अशा काही इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहेत ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला आवडल्या तर माझ्याबरोबर करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तसा व्हिडिओ बनवेन 10 मिनटाचा 6 मिनटाचा असा. ठीक आहे. चला आता मी माझी एक्सरसाइज कंप्लीट करून घेते, नंतर थोड्या वेळात बोलूया. मंडळी आत्ता वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत आणि आमचं आत्ता सगळं आवरून झालेलं आहे. सगळं जेवण झालं. हे बघा भांडी बिंडी सगळी घासून झालेली आहे. घर छान आवरून झालेलं आहे. आज खूप उशीर झाला आणि मी तुम्हाला दाखवते बघा प्लास्टिक लावले बाहेर. तर हे बघा इथे आम्ही असं प्लास्टिक लावलेलं आहे. पाणी येतं ना आमच्या दारात, इथे दारात पाणी येतं ना म्हणून असं प्लास्टिक लावून घेतलं. हे झालं. हे करायलाच आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास गेले. खूप वेळ लागला करायला. हे बघा मस्त व्यवस्थित सगळीकडून आम्ही लावून घेतलेलं आहे. तर मंडळी सगळं आवरून झालं व्यवस्थित. तुम्हाला आत्ताच मी दाखवलं सगळं कसं लावलं आहे प्लॅस्टिक वगैरे. आणि जेवलो वगैरे प्लॅस्टिक ते हे लावत होते. नंतर त्या जाळीला क्लिपा वगैरे सगळ्या लावायच्या होत्या. हे करत बसले. त्याच्यानंतर मग मी सगळं घर आवरलो, झाडलं. म्हणजे
पावसाळ्याची तयारी अशी करायला लागते. किती केलं तरी संपतच नाही. किती करा तरी संपत नाही. एवढा उशीर झाला ना, पार जेवायला बघा. त्याच्यानंतर 1 वाजता मी जेवण करायला घेतलं. आंघोळ बिंघोळ करून ते पॅक पण लावला होता ना, हेअर पॅक. त्याच्यामुळे मी उशिरा आंघोळ केली आज. आणि सगळं काम आवरेपर्यंत ना खूप घामाघूम व्हायला झालेलं होतं. आणि दवाखान्यातून पण आले होते ना. आणि आता वहिनी आमच्या व्यवस्थित आहेत आणि आजच त्यांना डिस्चार्ज पण मिळालेला आहे. त्या त्यांच्या आईकडे गेलेल्या आहेत आराम करायसाठी. तर असा होता आजचा दिवस. छान दुपारपर्यंत आता आम्ही जेवले, सगळं आवरलं, दाखवलंच मी तुम्हाला. सगळं काही आवरून झालं आणि आता म्हटलं चला आराम करूया आता थोडा वेळ तरी. खूप धावपळ झालेली आहे आणि आता मी थोडा वेळ झोपणार आहोत. 3 वाजलेले आहेत बरोबर. आता थोडा वेळ मोबाईल बघणार आणि मग झोपून जाणार. असा आजचा दिवस गेलेला आहे. तर आत्ता आजच्या दिवसात जे काही झालं, जे काही करत होते मी ते दाखवलं. आणि जेवणाला काय केलं तेही सांगते चला. तर आज जेवणाला बनवले होते अंडा करी बनवली होती, अंड्याची आमटी बनवली होती आणि सुका जवला तेल कांद्यात बनवला. तो मला खायचा होता खूप दिवस सुका जवला, म्हणून ते तेल कांद्यात बनवलेला. चपाती, भाकरी, भात असं होतं सगळं आजच्या जेवणाला सकाळचं. आता संध्याकाळी बघूया. संध्याकाळी आमच्या वरुणला फोपीस खायचं लागले, तर फोपीस सांगितले आणायला पप्पांना, तर ते आणणार आहे. तर चला असाच आता मी हा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव. आणि सगळ्यांनी काळजी घ्या बरं का. ऊन भरपूर आहे. थंड पाणी प्या, ज्यूस प्या, सगळं प्या. चला तर मग पुन्हा भेटूया.